शतक वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे, हनुमानचं मंदिर. सकाळी झाड पडले बघा आणि कसं कट झाले बघा हे डेंजरमध्ये. आणि आपल्याला असं आता जायला लागाले. 10 वाजता नसते, काय सांगताय? जागी जागी ठेवलेले असते. 10 वाजता नाहीत. होय. नमस्कार कोल्हापूरकर, आत्ता आपला ब्लॉग भावानो इंटरेस्टिंग होणार आहे. आणि आज आपल्याला जायचं आहे आपला कोल्हापूरचा शाहू मिल बघायला जायचं आहे. आणि इकडे एक शाहू मिल आहे आणि शाहू महाराजांचं जुन्या काळातलं हे शाहू मिल आहे. आणि तिकडे आपल्याला जायचं आहे. आणि ह्यो कोटीचा तलाव आहे की नाही, ह्यो खूप वर्षापासून आणि खूप जुना आहे. इकडचा मी पहिला इंस्टाला एक ब्लॉग केला होता आणि आता आपल्याला तिकडेच जायचं आहे. आणि ह्यो प्रेम आहे, प्रेमने एक यूट्यूबची ID उघडल्या आणि ते नवीनच स्टार्ट करणार आहे. तर त्याला पण भावाला आपल्या सपोर्ट करा. तर आपण डायरेक्ट जाऊया तिकडे, कसं काय बघा. आता आपण आले कोटीतीर्थ तलावापाशी आणि हेच ते कोटीतीर्थ तलाव आहे. आत्ता जरा डेव्हलप जास्त झाले, पहिला असं नव्हतं. पहिला डायरेक्ट खोल म्हणजे असं सपाट होतं, आता डायरेक्ट खोल आहे डायरेक्ट. आणि हे मंदिराचा मी व्हिडिओ केला होता, ह्यो व्हिडिओ मी इंस्टाग्रामला सोडलेला. हे मंदिर आहे की नाही, हे खूप जुनं आहे. छत्रपती शाहू महाराजांचा जो मिल आहे त्या मिलमध्ये आपण चाललो आहे. आणि आपल्याला असं आता जायला लागाले, कारण इकडं रोड नाही आहे, काय नाही आहे. आता ही जंगलच आहे एक प्रकारचं असं मला वाटायला लागले. आणि इथं व्ह्यू पण बघा की तुम्ही आता कसं झाले, वातावरण डेंजर आहे सगळं. अर्ध्या वाटत आलो आहे आणि इथं आम्हाला एक झाड पडलेलं दिसले. सकाळी झाड पडले बघा आणि कसं कट झाले बघा हे डेंजरमध्ये. हे पडलेलं सकाळी पहाटे बहुतेक किती 6 वाजता इथं लोक ते जमलेली तेव्हा हे झाड पडले. आणि आता आपण जाणार आहे, जरा आतच जाऊया, जरा बघूया आपलं शाहू मिल कसं आहे. फायनली आता आपण आलो आहे शाहू मिलमध्ये. आणि यो कारखाना होता, शाहू महाराजांचा कारखाना होता इथं, कापड कारखाना. आणि तेच बघायसाठी आलो आहे. आणि इकडचा व्ह्यू बघा तुम्ही कसा आहे. हे खूप जुन्या काळातला आहे, लई जुना आहे. आणि इकडं का नाही एक विहीर आहे. आता इथे तुम्हाला दिसणार नाही कारण राहून दे. आता प्रेम बोलवायला आहे, तिकडेच चाललो आहे. आणि भावानो यो भोंगा आहे की नाही, यो सकाळी 11 वाजता यो भोंगा वाजतोय, बरोबर 11 वाजता वाजतोय. आणि दुपारी 3 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता यो भोंगा वाजतोय. या भोंग्यातनं अख्ख्या नगराला म्हणजे अख्ख्या आपल्या अर्ध्या कोल्हापूरला ह्याचं हे जाते, आवाज जाते, वाव करून असा आवाज जाते. आणि हे बघा इकडचं लोकेशन असं आहे. आणि भावाने इकडे विहीर होती, आता ती विहीर आहे का खण आहे, हां खण, सॉरी खण. ही बघा खण आहे आणि डेंजर आहे ही खण, अशी खण आहे. आपण खण बघितली, ती खण आता हिरवी झाल्या आणि ती पूर्ण अशी घाण झाल्या. तिथं आता कोण इथं जास्त कोण येत नसते, इथं वॉचमॅन ते नसतात. आणि भावानो इथं हनुमानचं मंदिर आहे, ते खूप जुन्या काळातलं मंदिर आहे, लई जुनं आहे. इथं जरासं चप्पल काढतो आणि जातो. आणि हे मंदिर आहे की नाही खूप जुनं आहे, खूप म्हणजे खूप. कमीत कमी शतक वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे, हनुमानचं मंदिर. इथं छत्रपती शाहू महाराज पण इथं येऊन जायचे. खूप जुनं मंदिर आहे. जरा पाया पडे आपण इथं. फायनली आपण शाहू मिलच्या इथं आलेलो आणि आपण निम्मं सगळं बघून झाले. आणि इथं खूप मोठं आहे, आता बघेल तेवढं कमी आहे, काय सांगता येत नाही एवढं इथं व्ह्यू आहे. आणि हे आता आपण बघितलंच, जरासं थोडंसं आतमध्ये जाऊन बघा काय विषय आहे तो. भावनो या साईडला आहे की नाही, इकडे वॉचमॅन जातात, वॉचमॅन येतात जातात.
आता आता तिने बघितले की आपल्याला अवघड होणार आहे. इथं आवाज घुमायला लागला आहे आणि इथं कबूतर जास्त येत होती. बघा त्यांनी घाण करून टाकल्या सगळी. आणि भावानं इथं आहे की नाही आता जायचं कसं त्या अवघड झाले. बघा इथं आवाज बिवाज आला कबूतर ते नाही जाता पण येत नाही इकडं. आणि इथं आपण आलो आणि इथं की नाही भावानं खोल आहे काहीतरी खड्डा आहे मोठा. बघा इथं खाली सगळं की नाही इथं खोल आहेत आणि यावरती फळ्या आहेत सगळ्या या फळ्या. आणि फळ्यांवरनं जायचं आपल्याला. पण आता तिकडे काय आता मी जात नाही कारण काही सांगता येत नाही कधी काय होईल. त्यामुळं आपण काय आता इकडे जाणार नाही आहे. तर आपण डायरेक्ट बाहेरच जाऊया. लांबनच बघा व्यू कसा आहे. अजून तिकडं असेल माप थोडं पांढरपूर कोपरा हां गाईचं आहे ती हां. तिथं पण असा एरिया आहे. किती वॉचमॅन आहे तुम्ही घेत असता का समोर? समोर असतो आणि इकडं कोण गेटला? घेतलं आहे की दोघं घेतलं या आहे साईडला? पाठीमागं आहे सगळीकडे काय किती वॉचमॅन आहेत तरी टोटल 10 वॉचमॅन असते. काय सांगताय? जागी जागी ठेवलेले असते. 10 वॉचमॅन आहेत? होय आई शपथ. संध्याकाळी येता. होय. मग तुम्ही लय जाऊन आहेत हा तुम्ही काय किती वर्षापासून आहेत? इंदिराबाई मिली त्या मला काय म्हणून मी कामाला लावले आत गिरणीत. वय काय ह्यो कोळसा मारा होतो बायला काय सांगताय? ह्यो कोळसा मारायला बायला नको तरी ते काय म्हणजे काय का असायचं कोळसाचं? बायलर पहिलं होतं हां. 4 कोळसा भट्टी हां. चालू होती तेव्हा. हो आता काय चालू आहे कधी बंद पडली आहे? 25 वर्ष झाली बंद करून. 25 वर्ष? अजून काय सरकारनं हालचाल केल्या नाही हां हां. आणि आता करणार बी नाही. आता इथं काय नाही सगळं पडलेलं आहे. आणि आता पुन्हा ताब्यात असते बघूया. आता कोणाला ताब्यात आहे? हे सरकारच ताब्यात आहे. आता आम्हाला हे वॉचमॅन भेटून गेलेत आणि वॉचमॅनने आम्हाला सांगितलं तर भावानं हे आहे की नाही शाहू मिल 27 एकरमध्ये बांधले गेलेलं आहे हे शाहू मिल. आणि खूप मोठं आहे खूप मोठं. आता आम्ही अर्धच बघितले अर्ध्यापेक्षा कमीच बघितले म्हणजे एकच साईड बघितला फक्त. अजून खूप काय आहे तिकडं पण तिकडे सोडत नाहीत. वॉचमॅन आम्हाला डायरेक्ट म्हणली तिथं परवानगी नाही आहे तुम्हाला सोडण्यासाठी. नंतर काय आपण आता तिकडे जाणार नाही. तरी पण बघूया नेक्स्ट टाईम आपण गेलो तर 100% जाऊया. आत्ता आपण सगळेच बघितले. तर भावानो आपला यो फर्स्ट ब्लॉग होता. तर जाता जाता तुमच्या भावाला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगला.